मला प्रतिक्रिया सांगा लाईव्ह चालू आरती कशासाठी करताय? बदनामी केली आहे, भवानीची महाराष्ट्रभर बदनामी केली आहे. कुठलाही ठोस पुरावा नाही, कुठलाही आधार नाही, त्याच्याशिवाय त्यांनी या ठिकाणी स्टेटमेंट केलं म्हणून आम्ही निषेध केला. सद्बुद्धी देवी आई अंबाबाईने आईने सद्बुद्धी देवी या इकडे द्या. काय मागणे काय कशासाठी करताय? आरती कशासाठी करताय? काय जी काय पुरावे नाही घेता बिना पुराव्याच्या आधारे जी काय माहिती घेऊन बोललंय केलंय. हा एकूण बघितलं तर ज्ञानदा तुळजाभवानीच्या मंदिरापुढे जे कार्यक्रम महाराजांची आरती करताय ज्या पद्धतीने तुमच्या पाठीमागे चप्पल घालून आहे थोडं सरकार आई भवानी जितेंद्र आवाडला सद्बुद्धी दे. जो नास्तिक माणूस आहे महाराष्ट्रातला संबंध देशाने बघितला अशा ह्या नास्तिक माणसाला आई तुळजाभवानी सद्बुद्धी दे. ज्याच्या डोक्यातले वाईट विचार निघून जावे ही आई तुळजाभवानी चरणी आमच्या सर्व शहरवासियांतर्फे ही प्रार्थना आहे. जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. खोटं बोलायचं नाही, देवळात येऊन खोटं बोलायचं नाही, देवळात येऊन खोटं बोलायचं नाही. अरे देवळाची बदनामी करणाऱ्यांचं धिक्कार असो, अरे देवळाची बदनामी करणाऱ्यांचं धिक्कार असो, आई भवानीची बदनामी करणाऱ्यांचं धिक्कार असो, आई भवानी बदनामी करणाऱ्याकडे बघून धर्मद्रोही जितेंद्र आव्हाडचा धिक्कार असो, धर्मद्रोही जितेंद्र आव्हाडचा धिक्कार असो, भवानी देवीची बदनामी करणाऱ्यांचा धिक्कार असो. ध्वस्तमानाची त्याची लायकी नाही ते सांगा. आज मुंब्र्याचे आमदार एक मिनिट मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड या ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी आले होते. परंतु दर्शनाला येण्यापूर्वी त्यांनी अनेक वक्तव्य या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून केले आहेत. मीडियाच्या माध्यमातून जे वक्तव्य त्यांनी केले की मंदिर उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे आणि मंदिरचा कळस पाडण्यात येत आहे, मंदिरमध्ये विविध विकास कामं जे होत आहेत त्याच्याबद्दल त्यांनी या ठिकाणी अपशब्द वापरलेले आहेत. म्हणून या ठिकाणी शहरवासियांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आम्ही धिक्कार केलेला आहे. आणि त्यांनी कुठल्याही पुराव्याअभावी, कुठल्याही मंदिरची अधिकृत माहिती अभावी, विश्वस्त असेल, आमदार असतील किंवा तिथले अधिकारी असतील यांच्याकडून त्यांनी रितसर माहिती, अधिकृत माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होतं. परंतु त्यांनी कुठलीही माहिती न घेता त्या ठिकाणी मुंब्र्यात बसून आमच्या तुळजापूरची आई भवानीची बदनामी करण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होतं. माहिती न घेता आमच्या आई भवानीची आणि तुळजापूर नगरीची बदनामी केली आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही समस्त शहरवासियांच्या वतीनं त्यांचा धिक्कार आणि निषेध केलेला आहे. मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये बसून मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये बसून आई तुळजाभवानीची तलवार चोरीला गेली असं एक वेताल वक्तव्य केलंय. त्यांनी याच्यामध्ये
मंदिर संस्थानचे जे अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी यांच्याशी त्यांनी विचारला हवं होतं की बाबा खरीच तलवार तुरीला गेली आहे का, आपलं गाभाऱ्याविषयी काय नियोजन आहे, शिखराविषयी काय नियोजन आहे, आपण देवीची मूर्ती हलवणार आहेत का, कुठलाही पुरावा न घेता एक बेताल वक्तव्य एक राजकारण करण्यासाठी त्यांनी आज तुळजापूरमध्ये केलंय. आताच त्यांनी दर्शनाला गेले असता आम्ही मंदिरमध्ये कुठल्याही प्रकारची अशांतता पसरवली नाही, परंतु त्यांनी जे बेताल वक्तव्य केले हे संबंध महाराष्ट्रात नाही तर देशाला सुद्धा प्रत्येकाचं मन दुखवणारे त्यांनी वक्तव्य केले की आई तुळजाभवानीला हलवणार आहेत आणि मंदिर उद्ध्वस्त करणार आहेत. ही भाषा जी आहे त्यांची एकदम अयोग्य आहे. कुठेतरी राजकारण होत आहे. याच्यामध्ये 1865 कोटी महायुती सरकारनं जे निधी दिलाय या माध्यमातून तुळजापूर शहर असेल धाराशिव जिल्हा असेल याच्यामध्ये एक विकास होत आहे आणि यांचं कुठेतरी त्यांना पोट दुखायला लागले. त्याच्यामुळे प्रत्येक जण महिन्याला येऊन नवीन बेताल वक्तव्य करत आहे. आम्ही तुळजापूर शहरवासियांच्या वतीने त्यांचे जाहीर निषेध करतो. निषेध आवडांचा जितेंद्र आवडांचा आंदोलन काय केलं तुम्ही सांगा. आंदोलन करण्याचं कारण एक मिनिट सांगतो. कुठलीही माहिती कुठलाही न पुरावा घेता ही जी नास्तिक लोक आहेत त्यांनी एक मागे क्लिप बघितली असेल तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांची देवी तुळजाभवानी ही दगडाची मूर्ती म्हणून त्यानं वक्तव्य केलंय. हा नास्तिक माणूस जो आपल्या देवीविषयी उलटसुलट बोलतो त्याला अधिकार नाही तर तुळजापूरमध्ये यायचा आणि काही बोलायचा अधिकार नाही. त्याच्या पोटात आग पडले की ही जी डेव्हलप व्हायला लागले ही 1865 कोटीचं डेव्हलप व्हायला ना आग पडली आहे. त्याच्यामुळे त्याच्या अंगाची मस्ती जिरावी आई तुळजाभवानी चरणी एवढीच प्रार्थना करतो मी. हे जितेंद्र आव्हाड साहेब जे आहेत ते केवळ प्रसिद्धीचं स्टंट करत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. जो माणूस प्रभू रामचंद्र मांस खात होते असं विविध प्रकारे जी हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य आतापर्यंत करत आलेले आहेत. सनातन हिंदू धर्माविषयी ते वेगवेगळ्या टीका केलेल्या आहेत. आतापर्यंत सनातन धर्म नाहीच असा आहे तसा आहे. सनातन धर्माला एकदम नीच दर्जाचं त्यांनी आतापर्यंत वक्तव्य केलेलं आहे. आजच का त्यांना उपरती आली की मी हिंदू आहे हे सांगण्याची त्यांच्यावर वेळ का आली हे त्यांनी अगोदर आम्हाला सांगावं. आणि या तुळजाभवानी मंदिराविषयी जेवढा आम्हाला पुजाऱ्याला तुळजापूर वासियांना व देवी भक्तांना जेवढा कळवळा आहे त्या नास्तिक माणसाला केव्हापासून एवढा कळवळा आला हा काही नाही. हे फक्त राजकीय षडयंत्र आणि प्रसिद्धीचा स्टंट असून ह्या पाठीमागे दुसरं काही उद्देश दिसत नाही. आणि माझा एकच प्रश्न आहे, तुम्ही सगळे दाखवा अशी माझी विनंती आहे. उद्या घे रिपिटेशन रिपीट नको काय. माझी सर्व पत्रकार बंधूंना इलेक्ट्रिक मीडियाने एवढीच विनंती आहे. अख्ख्या देशाने ऐकले आणि बघितलंय. तो पहिल्यांदा माणूस आस्तिक आहे का नास्तिक आहे त्यांनी जाहीर करावं आणि मग त्यानं चुकीच्या गोष्टी बोलण्यासाठी हिंमत कधी करू नये. उद्ध्वस्त म्हणण्याची त्याची एवढी लायकी नाही. उद्ध्वस्त कोणच करू शकलं नाही, मुघल करू शकले नाही तर तुम्ही आम्ही कोण आहोत. माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करा की आस्तिक आहेत का नास्तिक आहेत त्यांनी सिद्ध करा. त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफेशनल पेजला जाऊन झालं क्लिअर झालं मग ते सनातन म्हणले नव्हते ते झालेलं आहे.